झाली. भीमाईच्या पोटी 14 वर्ष माझा बाबासाहेब जन्माला आला आणि हजारो पिढ्या त्यांच्या गुलामगिरीमध्ये गेल्या. अरे चालता येत होतं पण पाय ठेवायची बंदी होती, बोलता येत होतं पण भावना व्यक्त करायची बंदी होती, श्वास घ्यायचा निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हा मला अधिकार होता, पण त्या श्वासावरती सुद्धा मक्तेदारी मोजक्या लोकांची होती. ही सारी बंधनं तुटली. या अंतःकरणातला, या हृदयातला स्वाभिमानाचा श्वास आणि ताटामधला सोन्याचा अभिमानाचा घास, हे सारे कधीपासून तुम्हाला मला मिळायला लागलं ना, तर त्या क्षणाची, त्या दिवसाची सुरुवात कधी झाली असेल तर ती झाली 14 एप्रिल 1891 महूच्या मिलिटरी कॅम्प मध्ये. माझ्या भीमाईच्या पोटी 14 वर्ष म्हणून माझे बाबासाहेब ज्यावेळी जन्माला आले तेव्हा काय केलं माझ्या बाबासाहेबांनी, अरे स्पर्श तुझा झाला आणि पेटून उठली माती, स्पर्श तुझा झाला आणि पेटून उठली माती, तळागाळातील दगडही उठले, मिळवीत प्राण ज्योतास. तू देव नव्हतास, तू देवदूत नव्हतास, माणसाला माणूसपणाची जाणीव करून देणारा तू खरा महामानव होतास, खरा महामानव होतास. या महामानवाच्या विचाराचे पायिक, विचाराचे अनुयायी तुम्हा आम्हाला होण्याची महत् भाग्य या एका आयुष्यामध्ये प्राप्त झालं. याच्यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती? आणि मग या सगळ्या माणसांनी काम कुणासाठी केलं? या सगळ्या माणसांना जाती जातीमध्ये वाटण्याचं काम तुम्ही आम्ही केलं, पण या सगळ्या माणसांच्या विचाराचा धागा एकच होता आणि तो धागा कुठला असेल तर तो धागा होता मानवतेचा, तो धागा होता तुमच्या आमच्या उन्नतीचा. आणि म्हणून 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 स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र त्यांनी ठेवलं. कुणासाठी केलं हे सगळं? हे सगळं केलं माणसासाठी. मग माणूस म्हणजे नेमका कोण? अरे जात पात धर्म लिंग भेदभाव हे सारे भेद वगळून जो माणूस म्हणून जगतो आणि समोरच्याला माणूस म्हणून बघतो ना, त्या माणसासाठी केलं. या प्रत्येक महामानवाने एका जातीसाठी काम केलं नाही, केलं ते मानव जातीसाठी केलं. मग शाहीरांनी नेमकी गाणी गावी कुणाची? अरे शाहीरांनी गाणं गावं कुणाचं? यासाठी शाहीर फार सुंदरपणे म्हणतात की बलदंड पोसून पिंड करावे बंड शाहीराने, बलदंड पोसून पिंड करावे बंड शाहीराने, मदमस्त हत्तीचे दंड करावे थंड शाहीराने. अरे गा शाहिरा गाणं, मुडद्यालाही येऊ दे प्राण, मुडद्यामध्येही प्राण भरण्याचं काम कोण करत असेल ना तर तो शाहीर करतो. अशा शाहिरांनी गाणं गावं कुणाचं? यासाठी माझा वामन दादा फार सुंदरपणे सांगतो. काय म्हणतो वामन दादा? मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, हसावे लाखानी रडावे, असे विश्वाता येथे नाव उरावे. की आम्हाला ते जग नको आहे ज्या जगामध्ये एखादा तूप रोटी खातोय आणि हजारो रस्त्यावरती अर्धनग्न फकीर अवस्थेमध्ये झोपलेले आहेत, बसलेले आहेत, उपाशी आहेत. आम्हाला ते जग नको आहे ज्या जगामध्ये एखादा काचेच्या महालात राहतो आणि हजारो बेघर बेवारस या ठिकाणी फिरतायत. ही विषमता आम्हाला नको. या विषमतेच्या विरुद्ध पहिला आवाज जर कोणी उठवला असेल तर तो उठवला माझ्या तथागताने. या मातीमध्ये ही विषमता संपावी, ही तर समता नांदावी. हे समतेचं बीज या मातीमध्ये रोवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या माझ्या तथागताच्या तत्वज्ञानाने केलं. ते कुणासाठी केलं? ते माणसासाठी केलं. आणि ही सगळी जबाबदारी ही कुणाची असेल तर ती माणसाची आहे. आणि म्हणून त्या माणसाला वंदन करत असताना शाहीर पण सुंदरपणे म्हणतात, करू वंदन मानसाला हो, करू